नमस्कार. मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? बघा कसे आहात सगळे असं म्हटलं की तुमच्या आतून अशी आवाज आली पाहिजे की मी खूप छान आहे. फक्त मी विचारत आहे म्हणून तुम्हाला नाही मी ठीक आहे, मी बरं आहे किंवा बरी आहे असं नाही. तर मनातून तो आवाज निघाला पाहिजे, की मी खूप छान आहे. आणि हा आवाज आजपासून आजचा जो सेशन आपण करू, तर उद्या तुम्ही स्वतः स्वतः म्हणाल, की मी खूप छान आहे. आज मी ते टेक्निक सुद्धा तुम्हाला शिकवणार आहे. ओके. सो आधी आपला सिलेबस कसं राहणार आहे आपण बघूया. रेकी फर्स्ट लेवल जो आपण आजपासून सुरू करतो आहे 5 शनिवारपर्यंत आपला हा सेशन चालणार आहे. याच वेळेवर 3 ते 4. ओके. आणि आपण रेकी लेवल 1 मध्ये काय काय शिकणार आहोत तर क्लिन्झिंग प्रोसेस, स्वतःच्या माइंडमध्ये जो कचरा आहे तो सगळा आपण आज काढून बाहेर टाकणार आहोत. ज्या प्रकारे आपण आपल्या घरचा कचरा घरात ठेवत नाही आणि बाहेर फेकतो. तो कचरा तुमच्या डोक्यामध्येही असेल. तोच आपण त्याला क्लिन्झिंग प्रोसेस म्हणतात. ती आज आपण क्लिन्झिंग प्रोसेस करणार आहोत आणि पास्ट लाईफ मेडिटेशन आज आपण ते घेणार आहोत. त्यानंतर रेकी म्हणजे काय? रेकीचा इतिहास जी आपण रेकी शिकत आहे, ती रेकी कुठून आली व ही रेकी आपण या रेकीचा काय आपण वापर करू शकतो? कुठल्या कुठल्या गोष्टीचा आपण साठी आपण हिचा वापर करू शकतो? म्हणजे रेकीचा इतिहास. त्याच सोबत आपण 7 चक्रांचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. आपल्या आतमध्ये 7 चक्रास असतात. त्या 7ही चक्रांचा आपण अभ्यास करूया. त्याचसोबत 7 चक्रांचं मेडिटेशन म्हणजे 7 चक्रा मेडिटेशन कसं करायचं व तुमचे चक्रा बॅलन्स कसे करायचे, बॅलन्स नसतील तर काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी आपण फर्स्ट लेवलला शिकणार आहोत. त्याचसोबत काही झिबूचे सिम्बॉल म्हणजेच रेकीच्या फर्स्ट लेवलला रेकीचे सिम्बॉल्स आपण वापरत नाही. रेकी सेकंड आणि थर्ड लेवलला ते सिम्बॉल वापरावे लागतात. पण तुम्हाला सुद्धा काही गोष्टीसाठी जसं फायनान्ससाठी कुठला सिम्बॉल्स वापरायला पाहिजे, तुमच्या जर शारीरिक, मानसिक ज्याही काही प्रॉब्लेम असतील त्यावर तुम्ही कुठला सिम्बॉल वापरायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशनसाठी कुठला सिम्बॉल वापरायला पाहिजे, म्हणजे झिबूचे सिम्बॉल आपण रेकीच्या फर्स्ट लेवलमध्ये शिकणार आहोत. याच सोबत जो आपण अन्न खातो, पाणी पितो याला चार्ज कसं करायचं व पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी त्या जेवणामध्ये कशी आणायची आणि त्यानंतर आपण ते ग्रहण करणार आहोत. त्याला वॉटर चार्जिंग आणि फूड चार्ज प्रोसेस म्हणतात. ते आपण रेकीच्या फर्स्ट लेवलला शिकणार आहोत. त्याच सोबत आपल्या शरीराचे 24 बॉडी पार्ट आहे. त्याची हीलिंग कशी करायची आणि याच सोबत शेवटच्या दिवशी मी तुम्हाला काही मनी मंत्रा सुद्धा देणार आहे. सो हे आणि औरा, औरा सगळ्यात महत्वाचा आहे. कधी-कधी बघा खूप भरून तुम्ही चांगले गेलेले आणि तिथे म्हणजे बाहेर खूप लोक असतील, जास्त प्रमाणात लोक असतील, जास्त गर्दीच्या ठिकाणी तुम्ही गेलात. घरून जाताना खूप छान गेले आणि तिथे पोहोचल्यावर तुम्हाला असं अनइझी वाटतं, कधी थकल्यासारखं वाटतं, तर कधी घाबरल्यासारखं वाटतं. मग असं का बरं होतं आणि असं होत असेल तर यातून बाहेर निघण्याची टेक्निक सुद्धा मी तुम्हाला रेकीच्या फर्स्ट लेव्हलला शिकवणार आहे. ओके. सो तयार आहात का इतकं सगळं शिकून घेण्यासाठी? शिकायसाठी रेडी आहात का? आतून मला तुमच्या आतून आवाज आली पाहिजे, की हो, आय एम रेडी म्हणून. सो तुम्ही टाइप करू शकता, की मी रेडी आहे शिकायसाठी. हो. येस. तुम्हाला जर चेंजेस हवं असेल, तुमच्या आयुष्यामध्ये काही चेंजेस घडवायचे असतील, तर तुम्हाला मनापासून तो आवाज आला पाहिजे. आणि पहिली गोष्ट रेकी कुणाच्याही जीव आपण रेकीला चूज करत नाही, तर रेकी आपल्याला चूज करत असते. त्या युनिव्हर्सला वाटेल, की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल व चांगलं घडायला पाहिजे. तर तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगलं घडणार आहे. ओके. सो टाइप करा, हातांना थोडं हलवा, टाइप करा आणि ऍक्टिव्ह. बघा क्लासमध्ये सगळे ऍक्टिव्ह राहतील तर मला शिकवायला सुद्धा तितकंच आनंद होईल. जर मी थकून म्हणजे आता माझे कंटिन्यू क्लासेस असतात बरं. पण तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर तो दिसतोय का थकवा? मग तुम्ही तर या एका तासासाठी जॉईन झालेले आहात. मग तो थकवा सुद्धा
तुमच्या चेहऱ्यावर दिसायला नको. ऍक्टिव्ह राहायला पाहिजे तुम्ही. ओके, सो म्हणजे आपण ऍक्टिव्ह राहू तर मला सुद्धा ते शिकवायला आवडेल आणि तुम्हाला सुद्धा शिकवायला आवडेल. ओके, सो थँक्यू. तुम्ही मेसेज केला आणि खूप बरं वाटलं. चला, आणि बाकीचे बघा, व्हिडिओ ऑन करा. मल्टीटास्किंग करायची नाही आहे आपल्याला. मल्टीटास्किंग म्हणजेच एका वेळेला आपल्याला हा आता एकच क्लास करायचा आहे. 1 तास स्वतःसाठी द्या. बाकीच्यांनी केडी राठोड, वर्षा गायकवाड, वर्षा अश्विनी मायकर, काय अनुराधा, विवो, यशोदा, प्रीती, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहे. जर मी हा व्हिडिओ ऑफ करून शिकवला तर तुम्हाला कसं वाटेल? छान वाटणार नाही. बघा, प्रीती मॅम नाही म्हणताय, बरोबर आहे. मग मला सुद्धा छान वाटणार काय तुमचं व्हिडिओ ऑफ असल्यावर शिकवायला? नाही. सो सर्वांनी व्हिडिओ ऑन करायची आहे. आता पहिली टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे. कुणाला भाग्यशाली बनायचं आहे? मॅम मी ऑफिसमध्ये, इट्स ओके. जी किंवा जोही ऑफिसमध्ये असेल, नो प्रॉब्लेम. पण खोटं बोलू नका की मी ऑफिसमध्ये आहे व व्हिडिओ ऑन करू शकत नाही. खरोखर तुम्ही जर ऑफिसमध्ये आहात तर इट्स ओके. ओके, चला. पहिलं मला सांगा की कुणाला भाग्यशाली बनायचं आहे? कुणाला भाग्यशाली बनायचं आहे? हँड राईज. हँड राईज करा. भाग्यशाली कोणाला बनायचं आहे? चला, आशा मॅम म्हणत आहे, प्रीती मॅम म्हणत आहे. सो आपले हे 2 व्हॉलेंटियर आहे, यांना आपण अनम्यूट करूया. प्रीती मॅम अनम्यूट करा, आशा मॅम अनम्यूट करा. तुम्हाला ऑप्शन आला असेल दोघांनाही, सो त्या बटनवर क्लिक करायचंय तुम्हाला. आपले व्हॉलेंटियर प्रीती मॅम आहे आणि आशा मॅम आहेत. हे 2 आपण व्हॉलेंटियर घेतलेले आहे. पण हा प्रश्न फक्त त्यांच्यासाठी नाही आहे. सो इथे उपस्थित सर्वांच्यासाठी हा प्रश्न आहे. ओके, लक्ष द्या. चला, भाग्यशाली आहे. 50 लाख पाहिजे का मॅम तुम्हाला? प्रीती मॅम, कोणाला पाहिजे 50 लाख? सपना मैम को यस बनता है, हैंड राइज केलं. चलो 50 लाख चाहिए, किस किस को चाहिए? चलो सभी ने हैंड राइज किए. ओके ओके, थँक्यू. चला, खूप आनंद झाला. मी तुम्हाला 50 लाख देते. चला, सगळ्यांनीच ऑलमोस्ट सर्वांनीच केलेलं आहे. वन मी सीआर देते, पाहिजे. बघा, मी देते हा बोलली की मी देते. तुम्ही ते घेता की नाही हे आता बघूया. चला, मी 50 लाख देते प्रीती मॅम तुम्हाला. आशा मॅम तुम्हाला पण 50 लाख देते. पण या 50 लाखाच्या ऐवजी मला तुमचे 2 हात पाहिजे आहे. नाही. प्रीती मॅमने बघा असं नाही म्हटलं. नाही. आशा मॅमनी पण नाही म्हटलं. सर्वांनीच जेव्हा आपण 50 लाखाची गोष्ट केली की 50 लाख सर्वांनी हँड राईज केलं व एक वेगळं हसू पण आलं की नाही मॅम आता 50 लाख देणार आहे. पण जेव्हा मी म्हंटल की मला तुमचे 2 हात द्या त्या 50 लाखाच्या ऐवजी, तेव्हा सर्वांनीच नाही म्हटलं आणि चेहऱ्यावर एक कुठेतरी निराशा आली. आली, बरोबर आहे. मग एक विचार करा ना, या जगामध्ये कितीतरी लोक आहेत की त्यांना हात नाही आहे. कितीतरी असे लोक आहेत की त्यांना पाय नाही आहे आणि पाय आहे, अपंग आहे, त्यांना चालता येत नाही. असे कितीतरी असंख्य लोक आहेत की त्यांना डोळे आहे पण बघता येत नाही, आंधळे आहे. मग तुम्ही थोडं विचार करा की त्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? हो, आहोत. आहात की नाही भाग्यशाली? त्या लोकांपेक्षा भाग्यशाली आहात की नाही? आहात ना? आहोत आहोत. पण तुम्ही कधीतरी स्वतःला म्हटले नाही का की मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, असं कधीतरी तुम्ही स्वतःला बोललेलं आहात का? नाही. नाही. बघा, आपल्याला हा करोडोचे शरीर आहे. करोडोचे कशाला, अब्जोचे शरीर आहे. आपल्याला करोड रुपयेही जर कोणी म्हटलं की मी तुला 1 करोड, 2 करोड, 5 करोड, 10 करोड देतो, तुम्हाला 2 डोळे दे किंवा 2 हात दे, तरी आपण रेडी होणार नाही. म्हणजे आपला हा शरीर अब्जोचं आहे. पण कधीही आपण स्वतःला इतकं म्हणजे काय होतं ना की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत आपण त्याकडे कधीही बघत नाही की माझ्याकडे ही गोष्ट आहे, सॅटिस्फाईड राहत नाही. अरे एक विचार करा, तुम्ही कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहात. कधी विचार केला आहे तुम्ही?
की तुम्ही जो जीवन जगत आहात, कुणाच्या तरी स्वप्नातलं, कुणाचं तरी स्वप्न असेल की तुमच्यासारखं जीवन जगावं म्हणून. पण तरी सुद्धा तुम्ही स्वतःला असं अफर्मेशनच नाही दिली की मी भाग्यशाली आहे, मी त्या लोकांपेक्षा भाग्यशाली आहे. कधीच नाही बोलले. दुसरं भाग्यशाली सांगू मी तुम्हाला. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. रोज 10 लाख प्लस लोक या धर्तीवर टाटा बाय बाय करतात. 10 लाख प्लस. आणि त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागलेला नाही. आपण आहोत का दुसरं भाग्यशाली? आहोत. आपला नंबर लागले नाही. आपण श्वास घेतोय. आपण जीव आजचा दिवस आपण उठलो आहे आणि आजूबाजूला बघितलं उठल्यावर की आपल्यासोबत आपला परिवार सुद्धा जागा झालेला आहे. मग आपण त्या 10 लाख प्लस जे टाटा बाय बाय केलं त्या लोकांपेक्षा आपण आहोत की नाही भाग्यशाली? आहोत. आहोत. मग रोज तुम्ही आहोत. स्वतःला म्हणाल की नाही की मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. रोज स्वतःला हो. अफर्मेशन द्या. मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. अरे तुम्ही असेच भाग्यशाली. कारण अफर्मेशन्स निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कसे वर्क करतात हे सुद्धा आपण आपल्या उद्या परवाच्या सेशनला बघणारच आहोत. की तुम्ही जसं विचार करतात की नाही, तसंच तुमच्या सोबत घडत जातं. आणि निगेटिव्ह गोष्टी सर्वात फास्ट ग्रो. कचरा कसा पटकन ग्रो करतो आणि धान्याचा विनाश करतो ना, तशी या माइंडमध्ये अशा कितीतरी वाईट गोष्टी असतील बरं तुमच्या, भरपूर. तर तो कचरा आज आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच काय करायची आहे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला आपल्या माइंडची सर्व्हिसिंग करायची आहे. माइंडची सर्व्हिसिंग म्हणजेच कसं? आपण आपल्या घरची रोज झाडू पोछा आपल्या घरी होतो काय? की आठवड्यातून एकदा हो. झाडू पोछा करता तुम्ही? किंवा बाई आपल्या हो. घरी बाई येत असेल, काही कुठली पण घरच्या झाडू पोछा होतो की नाही रोज? की होतो. महिन्यातून एकदा होतो? टाइप करून रोज सुद्धा होतो. सांगू शकता तुम्ही. रोज आपण रोज आपल्या होतो. घरच्या झाडू पोछा करतो. आपण रोज अंघोळ करतो. आपण नीटनेटकं राहतो. सगळ्या गोष्टी आपण स्वच्छ ठेवतो. बरोबर आहे. पण सर्व्हिसिंग आपल्या ज्या गाड्या पण आहेत, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, त्यांचे सुद्धा आपण काही महिन्यांनी, 6-6 महिन्यांनी किंवा वर्षभरानी आपण त्यांची सर्व्हिसिंग सुद्धा करतो. ती चांगली चालली पाहिजे म्हणून. करतो ना. पण कधीतरी या माइंडची सर्व्हिसिंग केलेली आहे का तुम्ही? माइंडची सर्व्हिसिंग केलेली आहे का? विचार करा ना, की तुम्ही आजपर्यंत रोज म्हणजे जितकं जीवन, जितकी वय तुमची आहे, लहानपणापासून तर आज आपली जितकीही वय आहे, सर्वांना माहिती आहे आपली एज काय काय आहे ती. पण तोच कचरा कुणी काहीतरी बोललेलं असेल, खूप महिन्याआधी, काही वर्षाआधी तुम्हाला काहीतरी कोणी त्रास दिला असेल, काहीतरी बोललेलं असेल, त्यांच्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास झालेला असेल, तुम्ही हर्ट झालेले असाल आणि ती गोष्ट तुम्हाला ती व्यक्ती, तो व्यक्ती डोळ्यासमोर आला किंवा त्याचं नावही घेतलं, तरी तुम्हाला असं जे म्हणतात ना आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, की तळपायाची आग मस्तकात जाते. होतं का तसं? त्या व्यक्तीचं नाव घेतलं, तरी या तळपायाची आग मस्तकात जाते असं होतं. मग आपल्याला तर माहिती आहे, की या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो. मग आपण ती गोष्ट सोडून का देत नाही? तो माइंडमध्ये तो विचार का बरं असं भरून ठेवलेला आहे? मग याच नकारात्मक गोष्टीला, या निगेटिव्ह थॉट्सला आपल्याला टाळायचं आहे. जीही गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल ना, कधी-कधी काय होतं, की आपण सर्वांशी सगळ्याच गोष्टी शेअर करत नाही. नाही सुटत. आज आज मी बघा मेसेज केलाय, की नाही सुटत. आज आपण एक पास्ट लाईफ मेडिटेशन आणि तो सोडणं गरजेचं आहे सर. जोपर्यंत तुम्ही निगेटिव्ह थॉट सोडणार नाही, तोपर्यंत पॉझिटिव्ह विचार डोक्यात येणार नाही. सुटतात ना. तुम्ही स्वतःला मी सांगते, की कसं सुटणार आहे आणि सोडून देणंच खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जुनी गोष्ट सोडणार नाही, तर नवीन गोष्टीचा उगमही होणार नाही. आणि निगेटिव्ह गोष्टी सोडून देण्यातच आपलाही फायदा आहे व इतरांचाही फायदा आहे. एक विचार करा, की शेतकरी सर्वांना माहिती आहे शेतकरी काय करतो? पीक पिकवतो. पण कधी असं झालेलं आहे का, की सांगते ना मी पास्ट लाईफ मेडिटेशन सांगितलेलं आहे. नेक्स्ट आपण थोड्या वेळानंतर पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहोत. सो त्यात तुम्हाला कसं सोडायचं आहे, काय करायचं हे मी सगळं सांगणार आहे. ओके.
सर्वांना शेतकरी माहिती आहे का? शेतकरी सर्वांना माहिती आहे ना? मग शेतकरीला जर असं गहू पाहिजे असेल, तर तो धानाचं पीक लावतो का? धान बी बी म्हणून धान पेरतो का? जर त्याला गहू पाहिजे आहे, त्याला गहू पाहिजे, पण तो धान पेरतो. असं होतं का कधी? किंवा तुरीची डाळ बनवायची आहे, म्हणजे तूर पेरायचं आहे, पाहिजे आहे, तर चणा लावेल तो. असं कधी होतं का? नाही होत. नाही होत. सगळेच नाही म्हणताय. म्हणजे शेतकरीला जे धान पाहिजे म्हणजे तांदूळ पाहिजे आहे, तर शेतकरी धानाचंच बी पेरेल. बरोबर? सर्वांना माहिती आहे. मग एक विचार करा, की तुम्हाला निगेटिव्हिटी पाहिजे की पॉझिटिव्हिटी पाहिजे? थोडं एकच मिनिटं विचार करा, की तुम्हाला काय पाहिजे आहे व तुम्हाला काय मिळत आहे? तुम्हाला सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टीच पाहिजे आहे. पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे आहे. सगळ्यांनी आपल्यासोबत चांगलं राहावं, चांगलं बोलावं, आर्थिक समृद्धी, आरोग्य या सगळ्या म्हणजे सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहे. पाहिजे आहे. पण विचार करा तुम्ही पेरणी कशाची करताय? पाहिजे सुख, समाधान, ऐश्वर्य आणि आरोग्य. पण एक विचार करा की पेरणी कशाची करत आहात? शेतकरी काय करतो आहे, त्याला जे पाहिजे आहे, पेरणी सुद्धा त्याच गोष्टीची करतो आहे. तांदूळ पाहिजे असेल तर धानाचीच पेरणी करतो आहे. मग तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही सुखाची पेरणी करत आहात काय? पॉझिटिव्हिटी पाहिजे आहे, तर पॉझिटिव्हिटी पेरत आहात काय? निगेटिव्ह विचार. बरोबर आहे. निगेटिव्हिटी पाहिजे नाही. निगेटिव्ह विचार सुद्धा नाही पाहिजे, पण पेरणी सुद्धा तुम्ही त्याच गोष्टीची करत आहे. सो इथून पुढे आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहे ना, आज सगळे पेन आणि वही घेऊन बसलेले आहेत. या पेन आणि वहीमध्ये आपल्याला काय लिहायचे आहे? ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत, त्या सगळ्या त्रास देणाऱ्या गोष्टी तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला लिहून काढायचे आहे, की मला ही गोष्ट त्रास देते आहे. आपण सर्वांना सांगू शकत नाही म्हणजे शेअरिंग करता येत नाही. शेअर करू शकत नाही, की अरे मी ह्या गोष्टी शेअर केल्या तर हा व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल? किंवा असं येतो डोक्यात. मग अशा गोष्टी आपण लिहून काढायच्या आहे. ज्या गोष्टी आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही ना, त्या गोष्टी तुम्ही लिहून काढा. जेणेकरून तुमचा हा माइंड सुद्धा हलकं होईल. सर्वांना 5 मिनिटं देते मी. सगळे निगेटिव्ह थॉट्स सगळे लिहून काढायचे. कुठल्याही सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला त्रास देत आहेत. ज्याही गोष्टी त्या सगळ्या लिहून काढा. आणि लिहिल्यानंतर मी टेक्निक सुद्धा सांगणार आहे, की तुम्हाला यानंतर त्या लिहिलेल्या पेजचं काय करायचं आहे. आणि ही ऍक्टिव्हिटी खूप पॉवरफुल आहे बरं. जेही लोक म्हणजे करतील, प्रामाणिकपणे करेल त्यांना याचा बेनिफिट्स मिळणारच आहे. आणि जे व्हिडिओज ऑफ करून बसलेले आहे, मी त्यांची गॅरंटी घेणार नाही, की त्यांच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस होणार आहे, काय नाही होणार आहे. माझी गॅरंटी त्यांचीच, की ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे आणि जे प्रामाणिकपणाने हे जेही सांगितलेलं आहे ते करत आहेत. व त्यांना त्यांचं लाभ सुद्धा होणार. ओके. सो सगळे निगेटिव्ह गोष्टी आपल्याला पेपरवर लिहून काढायच्या आहेत. जेही कुठलाही त्रास असेल, कितीही त्रास असेल, कसं म्हणजे कोणताही त्रास असेल, प्रत्येक त्रासाला लिहून काढायचं आपल्याला. चला लिहा. ऍक्टिव्हिटी कंपल्सरी हा. लिहिणं का बरं गरजेचं आहे? एक विचार करा, की शेतकरी जेव्हा तो बी लावतो, बी पेरतो, त्या बियासोबत जो पीक येतो की नाही, त्या पिकासोबत कचराही उगवतो. सर्वांनाच माहिती आहे. पिकासोबत कचराही वाढत असतो. पण शेतकरी काय करतो? एक मिनिट. सॉरी हा.
शेतकरी काय करतो? अं, पीक त्याला पाहिजे त्या पिकासोबत कचराही वाढतो. पण शेतकरी बंधू आपला काय करतो ना, पिकाचा विनाश नाही झाला पाहिजे म्हणून आजूबाजूला जो उगलेला कचरा आहे तो काढून फेकून टाकतो. फेकतो काय? शेतकरी काय करतो? पिकाचा विनाश नाही झाला पाहिजे म्हणून गवत जेही कचरा आहे ते सगळं काढून फेकतो. मग तुम्हालाही तुमच्या पॉझिटिव्हिटीचा विनाश नाही व्हायला पाहिजे म्हणून ते निगेटिव्हिटी सगळी काढून फेकायची आहे. पण आपण करतो काय? काय करतो? आपण काय करतो? निगेटिव्हिटीला वाढू देतो. हो, हिने असं म्हटलं, तसं म्हटलं, आग लावायची कामं करतात स्त्रियांना स्पेशली. अरे सासू सुनेत झगडं झालं की नाही, हिने असं म्हणतात, तिने तसं म्हणतात, त्यातून मग वाद वाद वाढत जातं. पण गोष्टी तुम्हाला शॉर्ट जेव्हा मी तुम्हाला रेखीची 5 तत्व जेव्हा शिकवणार ना, तेव्हा तुम्ही बघू आपण परवा शिकणार आहोत रेखीची 5 तत्व. खूप पॉवरफुल आहे. ते जर सगळ्यांनी फॉलो केलं, तर यांचं जीवन म्हणजे सर्वांचं जीवन तर अगदी सुंदर होणार. म्हणजे आहे सुंदर. पण आपल्याला रेखी काय शिकवते? आपल्या जीवनाला अधिक सुंदर बनवून सुंदर जीवन जगायला शिकत असते. सगळ्यांचे निगेटिव्ह थॉट्स लिहून झालेले आहे का? बघा, कुणाला 10 प्रॉब्लेम असतील, कुणाला 5, कुणाला 15, ज्यांनी ही प्रामाणिकपणे लिहिलेले आहे. मग आता या गोष्टी तुम्ही इतरांना सांगू शकत नव्हते. पण तुम्ही ते पेपरवर लिहून काढलेले आहे. क्लास झाल्यानंतर आपल्याला या पेपरला जे तुम्ही थॉट्स लिहिलेले ते सगळे निगेटिव्ह थॉट्सला पाहायचं आहे आणि शक्य असेल तर जाळायचं. शक्य नसेल तर डस्टबिनमध्ये टाकू शकता. आणि ही प्रॅक्टिकल तुम्हाला डेली करायची आहे. तुमच्या डोक्यातला जो कचरा आहे, तो कचरा तुम्हाला डेली लिहून काढायचा आहे. रोज तुम्ही 21 दिवस तुम्ही लिहून बघा. सगळे निगेटिव्ह थॉट्स जे त्रास देत असतील ते लोक किंवा ज्याही गोष्टी ते सगळे 21 दिवस तुम्ही लिहा. लिहिल्यानंतर तो पेज फाडा, जाळा किंवा डस्टबिन मध्ये टाका. आणि मग आता ही जागा खाली झालेली आहे. हा ब्रेन आपला काय झालेला आहे आता? खाली झालेला आहे. मग खाली झालेल्या जागेवर आपल्याला काय करायचं आहे? जी गोष्ट तुम्हाला हवी आहे. एखाद्याला छान आरोग्य की मला खूप छान आरोग्य पाहिजे आहे. पण आरोग्य पाहिजे आहे आणि पेरणी कशाची करतो आहे? तर माझं हात दुखत आहे, माझं पाय दुखत आहे, माझी कंबर गेली, माझी टोंगळे गेले. पेरणी कशाची करता तुम्ही? दुखण्याची. कुठेतरी निगेटिव्ह विचार तुम्ही वारंवार स्वतःला देत आहात. म्हणजे ती पेरणी तुम्ही निगेटिव्ह गोष्टीची करत आहात. मग तुमचं दुखणं थोडंसं असेल, पण तुमच्या त्या अफर्मेशनमुळे तो दुखणं आणखी जास्त वाढत आहे. मग आपल्याला काय बोलायचं आहे, की मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे. मी शरीर आणि मनाने स्वस्थ आहे. माझे शरीर मला खूप साथ देत आहे. मी 24 बॉडी पार्टची तुम्हाला जेव्हा हिलिंग शिकवेल, त्यात तुम्हाला अफर्मेशन सुद्धा कशा वापरायचे आहे, आपण त्या सुद्धा बघणारच आहोत. पण जेव्हा आणि आर्थिक अडचणीमध्ये असेल एखादी व्यक्ती, पैशा फायनान्शियल बद्दल काही प्रॉब्लेम असेल, फायनान्स तर काय? पैसा येतो, पैसा टिकत नाही. पैसा खर्चच होतो म्हणजे तुम्ही ते अफर्मेशन वारंवार बोलताय. तुम्ही अफर्मेशन असं द्या ना, की पैसा माझ्याकडे सहज येतो. माझ्या मेहनतीचं फळ मला मिळतो आहे. माझ्याजवळ पैसा टिकतो आहे. तुम्ही अफर्मेशनच निगेटिव्ह देताय. पेरणीच निगेटिव्ह गोष्टीची करताय. मग तो पैसा टिकेल का? विचार करा ना जरा. मग जी गोष्ट हवी आहे, आपलं लक्षही त्याच गोष्टीवर ठेवा. आणि पेरणी ते ज्याची कराल तोच पीक तुमच्या आयुष्यामध्ये उगवणार आहे. आजपासून एक संकल्प घ्या, की मी भाग्यशाली आहे, मी समृद्ध आहे,
मी शरीर मनाने स्वस्थ आहे. या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी झोपून उठल्यावर आपल्याला स्वतःला द्यायच्या आहेत. झोपून उठल्यावर आणि झोपायच्या आधी. थँक्यू म्हणायचे आहे. तुम्ही ज्याही कुठल्या ईश्वर गुरूंना मानत आहात, तर थँक्यू ईश्वरा, थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. सगळ्या गोष्टीसाठी भगवानाला, देवाला धन्यवाद म्हणायचे आहे. त्या युनिव्हर्सला धन्यवाद म्हणायचं आहे. का बरं म्हणायचं आहे? तर आपल्याला इतकं छान शरीर दिलेलं आहे आणि अजूनही भरपूर गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. तुम्ही तुमचं स्वतःचं घर असेल किंवा ज्यांचं भाड्याचं घर असेल किंवा कुणीतरी दुसऱ्यांच्या घरी राहत असेल, पण तरीही तुम्ही काही लोक बघा की ज्यांना घरही नाही, डोक्यावर छतही नाही आहे. त्या लोकांपेक्षा भाग्यशाली आहे, त्या लोकांपेक्षा चांगलं जीवन तुम्ही जगत आहात. यासाठी की हे सगळं मला दिलं ईश्वरा, यासाठी मी तुमचं खूप खूप आभार मानेन. तुम्ही जेव्हा असं विचार करताना पॉझिटिव्ह, तर तुमच्या जीवनामध्येही पॉझिटिव्हिटी फिरत असते. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या औरामध्ये, आपल्या घरामध्ये, आपले घरचे व्हायब्रेशन, स्वतःचे व्हायब्रेशन चेंज होत जातात. एव्हरीथिंग इज युअर माइंड. तुमच्या माइंडला ते तुम्ही अफर्मेशन द्या आणि बघा की चेंज होतात. बघा, मी असं नाही म्हणत की एकदम 360 डिग्री चेंज होणार नाही. काही वेळ लागेल ना, हळूहळू होईल, पण नक्की होईल. तुम्ही सुरुवात तर करा. सुरुवात ही आपल्याला आपल्यापासूनच करायची आहे. जोपर्यंत सुरुवात करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला बेनिफिट सुद्धा मिळणार नाही. ओके. आणि रेकी काय आहे? तर रेकी ही आपल्या दोन्ही या हातातून प्रवाहित होते. या पामचक्रामधून ही रेकी प्रवाहित होत असते. हिलिंग, आपण जी शारीरिक, मानसिक जेही काही त्रास असतील या सर्वांवर बिना औषधीने आपण उपचार करत असतो. कुठलीही मेडिसिन न खाता. रेकीने आपण स्वतःचा उपचार तर करतो, पण आपण इतरांनाही हिलिंग देतो, इतरांनाही छान उपचार प्रदान करण्याची शक्तीही आपल्यामध्ये येत असते. ओके. याचं काही हे असतं म्हणजे अटूनमेंट जे शक्तिपात म्हणतं. शक्तिपात झालं की आपल्याला या एनर्जीज मिळत असतात. ओके. सो चला आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहोत. सगळ्यांनी निगेटिव्ह थॉट्स लिहिलेले आहे. डेली तुम्हाला हे प्रॅक्टिकल म्हणजे डेली तुम्हाला हे करायचंच आहे. सगळं निगेटिव्ह थॉट्स लिहून काढायचं आहे. एका पेजवर लिहून 10, 5, 15 जेवढे आहे तेवढे आणि मग ते फाडून जाळून टाकायचे आहे. डेली तुम्ही करा आणि बघा की तुमच्या या माइंड मधला जो कचरा होता तो साफ झाला काय? आणि तो कचरा साफ झालेला आहे. मग आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन पण द्यायची आहे. मला ज्या गोष्टी पाहिजे आहे. समजा की एखाद्याला 1,00,000 रुपये महिना कमायचा आहे. मग अफर्मेशन आणि बघा एक येलो डायरी असतं. येलो डायरीवर आपल्याला रेड पेननी अफर्मेशन लिहायचे आहे. एक मिनिट हा. समजा एखादी व्यक्ती खूप मेहनत करत आहे. जॉबसाठी म्हणा किंवा एखादी बिझनेस, मग बिझनेस करतो आहे. मग त्याला त्याच्या मनाप्रमाणे पैसा मिळत नाहीये. म्हणजे मेहनतीपेक्षा कमी पैसा मिळतो आहे. मेहनत करतो आहे, असं नाही की नाही. पण जेवढी अर्निंग पाहिजे तेवढं तो मिळवत नाही आहे. यासाठी मॅनिफेस्ट आपल्याला करायचे आहे आणि आपले अफर्मेशन इथे माझं अफर्मेशन लिहिलंय. पुरा पेज दाखवते मी. एक मिनिट. हे बघा. अ, असं तुम्हाला Amazonवर किंवा Meesho, Flipkart जे काही कुठलेही ऑनलाईन जे असतात किंवा तुम्ही बनवू सुद्धा शकता. असा हा जो येलो पेज आहे, हा जो पिवळा पान, या पिवळ्या पानावर आपल्याला रेड पेननी म्हणजे लाल पेननी अफर्मेशन लिहायची आहे. अफर्मेशन काय लिहायचे आहे? जे तुम्हाला हवं आहे ते. हवं आहे ते तुम्हाला या येलो डायरीवर रेड पेननी लिहायचं आहे. समजा एखाद्याला 1,00,000 पर मंथ आणि अफर्मेशन कसं लिहायचे असतात तर जर मी तर आय अर्न 5 lakhs पर मंथ. मी 5 लाख रुपये महिना कमवते आहे. अफर्मेशन लिहिताना मी कमवणार आहे किंवा मिळालेली आहे, मला मिळू देत, अशा प्रकारचे अफर्मेशन वापरायचे नाही. आपल्याला वापरायचे कसे आहे की मी कमवत आहे. अशा प्रकारे मी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आहे, अफर्मेशन लिहिताना ती गोष्ट घडलेली आहे.
काय आहे, एखाद्याला 5 करोडच्या बंगल्यामध्ये राहायचं आहे. एखाद्याला स्वप्न असेल की माझं छान घर असावं, माझ्याकडे कार असावी. तर आपण असं लिहू शकतो की तुम्ही डेट सुद्धा लिहू शकता. आणि हे वर्क कधी करणार आहे, तुम्ही लिहिणार आहात ते अफर्मेशन लिहिणार आहात. डेली तुम्हाला ती अफर्मेशन बोलायची आहे. अफर्मेशन बोलल्यानंतर तुम्हाला व्हिज्युअलाइज पण करायचं आहे. नाहीतर फक्त बोललेलं आणि झालं असं नाही. बोलल्यानंतर आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे की ती गोष्ट माझ्या जवळ आहे. झोपून उठल्यावर किंवा रात्री जेव्हा झोपायला जाता, रात्रीच्या वेळेवर तुम्ही करू शकता. सगळ्या गोष्टी ज्यांना सगळ्यांचं वेगळ्या वेगळ्या प्रॉब्लेम असतात, सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी हव्या असतात. तर त्यांनी ते ते मॅनिफेस्ट करायचं आहे आणि ते लिहायचं आहे. ओके. आणि वर्क करतं. आणि जर तुमचं फुल ट्रस्ट असेल, विश्वास असेल ईश्वरावर, युनिव्हर्सवर, कुठलीही डिवाइन एनर्जी विश्वासाशिवाय तुम्हाला मिळत नाही. तुमचे ट्रस्ट जितकं राहील तितकीच ती एनर्जी वर्क सुद्धा करेल. नाहीतर तुम्ही आधीच ब्लॉकेजेस क्रिएट करा की असं पण काही होतं का, म्हणजे तुम्ही कुठेतरी ती एनर्जी तिथे ब्लॉक केलेली आहे. बरोबर. मग ती आपल्याला कुठलीही एनर्जी ब्लॉक करायची नाही आहे. येस, ऐसा ही हो. आपण काय म्हणायचं की हे ईश्वर ऐसा ही हो. आणि तो तसंच होईल. ओके. चला, आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहोत. या मेडिटेशन मध्ये तुम्ही कदाचित कुणाला ते दुखावलं असेल, कुणीही तुम्हाला दुखावलं असेल, त्या लोकांना तुम्हाला माफ करायचं आहे. तुम्हाला त्यांची माफी मागायची आहे या मेडिटेशन मध्ये. आणि हा मेडिटेशन करायसाठी मला व्हिडिओ ऑन लागेल. स्विच ऑन युअर व्हिडिओ. एक 15 मिनिटाचा पास्ट लाईफ मेडिटेशन आहे. स्विच ऑन युअर व्हिडिओ. ज्यांना मेडिटेशन करायचं आहे त्यांनी स्विच ऑन युअर व्हिडिओ. फास्ट नसेल करायचं, जबरदस्ती नाही. आपण कुणालाही कुठल्याही गोष्टी जबरदस्ती करत नाही. ओके. आणि मेडिटेशनसाठी सर्वांनी पाणी पिऊन बसायचं आहे. थोडं पाणी पिऊन घ्या. तुम्हाला अगदी हलकं जाणवेल. सुरू करायचं पास्ट लाईफ मेडिटेशन. या मेडिटेशन मध्ये मी जसं बोलणार आहे तुम्हाला तसं करायचं आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला कोणीतरी दुखावलं असेल, त्या लोकांना माफ करून देणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि कळत न कळत तुम्ही कुणाला दुखावलं असेल त्यांना तुम्हाला मनोमन त्यांची माफीही मागायची आहे. चला स्टार्ट करूया. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. रेडी हो पटकन. चला ठीक आहे, 1 मिनिटात सुरू करूया आपण. बाकीचे रेडी व्हायचे आहे. सुरू करायचं का? रेडी झाले सगळे? थम्सअप करा. ओके चला. गुड. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष
येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्रा आणि औरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी निघून जात आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. कल्पना करा, आज आपण आपल्या जीवनात जेही नकारात्मकता सहन केली असेल, कल्पना करा. आजपर्यंत तुम्ही जीही नकारात्मकता सहन केली असेल, त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपल्या जीवनातून कायमस्वरूपी काढून टाकणार आहोत. त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपल्या जीवनातून कायमस्वरूपी काढून टाकणार आहोत. कायमस्वरूपी त्या प्रत्येक नकारात्मकतेला डिलीट करणार आहोत. कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत आणि जीवनामध्ये प्रत्येक क्षण जे काही पास्ट लाईफ मध्ये आनंदाचे क्षण आनंदाने जगलो आहे, त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. आज फक्त मनाच्या गाभाऱ्यामध्ये परमसुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करणार आहोत. प्रत्येक कटू आठवणी, दुःखाच्या प्रत्येक आठवणीला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. कायमस्वरूपी त्या दुःखांना डिलीट करणार आहोत. डिलीट करणार आहोत. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच हा प्रवास सुरू करूया. अगदी जीवन म्हणजे अगदी जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. आणि या घटना कधी कटू असतात, कधी गोड असतात, कधी जीवनामध्ये सुख प्रदान करत असतात.
तर कधी या सर्व घटना आपल्या जीवनामध्ये दुःखाचं कारण बनत असतात. आज आपल्याला गेल्या 24 तासांमधल्या ज्या घटनांना आपण सामोरे गेलो आहे, गेल्या 24 तासांमध्ये ज्या घटनांना आपण सामोर गेलेलो आहे, जर कुणी कळत नकळत तुम्हाला तुम्हाला शब्दांनी दुखावलं असेल, कृतींनी दुखावलं असेल, त्यांच्या त्या शब्दांसाठी त्या व्यक्तीला माफ करा. कळत नकळत तुम्हाला कोणी दुखावलं असेल, त्या सर्व व्यक्तीला माफ करा. त्यांच्या त्या नकारात्मक कृतीला माफ करा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि म्हणूनच माफी द्या. आपल्याला मनाच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी, सकारात्मक गोष्टी, आयुष्यातले आनंदाचे क्षण, आज आपण फक्त आनंदाच्या क्षणाला आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये ठेवणार आहोत. फक्त आनंदाच्या क्षणाला आपण आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये ठेवणार आहोत. गेल्या 24 तासांमध्ये जे तुम्हाला आनंद देणारे क्षण, जेही आनंद देणारे क्षण तुमचे होते, ते सगळे आनंदाच्या क्षणाला आपल्याला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. आणि जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करणाऱ्या प्रत्येक आठवणीला, प्रत्येक कटू गोष्टीला दूर करायचं आहे. प्रत्येक कटू गोष्टीला दूर करायचं आहे. अगदी माफ करून टाका त्या लोकांना ज्यांनी तुम्हाला दुखावलं असेल. माफ करून टाका. कळत नकळत ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, कळत नकळत तुम्हाला त्रास दिलेला आहे, त्यांना माफ करून टाका. आणि तुम्ही मागितलेली माफी किंवा पोहोचवलेली माफी प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ही माफी पोहोचणार आहे. आता आपण गेल्या 1 महिन्यांचा काळ आठवा. गेल्या 1 महिन्यांचा काळ आठवा आणि 1 महिन्यांचा काळ आठवा की किती घटना घडल्या जीवनामध्ये. किती घटना घडल्या जीवनामध्ये. काही आनंद देणाऱ्या होत्या, काही दुःख देणाऱ्या होत्या. माहिती आहे माफ करणं कठीण आहे. माहिती आहे माफ करणं कठीण आहे, पण त्या दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. त्या दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. तुमच्या जीवनात ज्यांच्या शब्दांनी, कृतींनी नकारात्मकतेचे भाव आणले आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. कळत नकळत तुम्ही कुणाला दुखावलं असेल, कळत नकळत तुम्ही कुणाला दुखावलं असेल, तुम्ही कुणाला दुखावलं असेल अगदी शब्दांनी, कृतींनी, त्या व्यक्तीची माफी मागा. मनोमन माफी मागा. तुमच्यामुळे कुणी दुखावलं असेल, त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. आणि ही माफी दिल्याने आपली सकारात्मकतेची ऊर्जा तशीच वाढणार आहे. आपली सकारात्मकतेची ऊर्जा तशीच वाढणार आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. कुलूप बंद करायचं आहे.
चला तर मग आता आपण गेल्या एका वर्षामधल्या घटना आठवूया. एका वर्षामधल्या घटना आठवूया. अगदी ज्या घटना जास्त दुःख देणाऱ्या असतील. अगदी ज्या घटना जास्त दुःख देणाऱ्या असतील. ज्या ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास दिला आहे. आज सगळ्यांना माफ करूया. आज सगळ्यांना माफ करून टाका आणि माफ करा आणि माफी मागा. आणि जीवनातल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. जीवनामध्ये आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. आज जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही गमावलं असेल. एखादा जिवलग मित्र, एखादी जिवलग मैत्रीण कायमस्वरूपी दूर झाली असेल. एखादा जिवलग मित्र, मैत्री कायमस्वरूपी दूर झाली असेल. त्या प्रत्येक दुःखाला दूर करा. त्या प्रत्येक दुःखाला दूर करा. मनाच्या गाभाऱ्यातनं दूर करा. मनाच्या गाभाऱ्यातनं दूर करा. आपल्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी, फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा आणि माफी मागा. बघा करून बघा. आणि आता आपण त्या क्षणात पोहोचलो आहे. तो म्हणजे आपला जन्मदिवस, तो म्हणजे तुमचा जन्मदिवस. आता त्या क्षणात पोहोचलोय, तो म्हणजे तुमचा जन्मदिवस. बालपणातला पहिला श्वास म्हणजे आपण या पृथ्वीवर आलो तो क्षण. बघा ते छोटंसं बाळ ईश्वराने तुमच्या माता-पितांच्या हातात दिलेलं आहे. बघा ते छोटंसं बाळ ईश्वराने तुमच्या माता-पितांच्या हातात दिलेलं आहे. आणि तुम्हाला बघून तुमच्या माता-पितांना झालेला आनंद अनुभवा. तुम्हाला बघून तुमच्या पितांना झालेला आनंद अनुभवा. तुमच्या प्रथम दर्शनाने झालेला आनंद अनुभवा. आणि त्या माता-पितांचा मनोमन आभार माना. त्या माता-पितांचा मनोमन आभार माना. त्यांच्यामुळे हे सुंदर जीवन तुम्ही आजपर्यंत जगत आहे. त्यांच्यामुळे इतकं सुंदर जीवन तुम्ही आजपर्यंत बघू शकले आहे. इतकं सुंदर जीवन तुम्ही जगत. त्यांच्या अस्तित्वातून तुमचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. त्या माता-पितांना मनोमन आभार माना. त्या माता-पितांचा मनोमन आभार माना. त्या माता-पितांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. खूप काही सोसलेलं आहे. त्या माता-पितांच्या त्या कष्टांसाठी त्यांचा आभार माना. त्या कष्टांसाठी त्यांचा आभार माना. आणि आपण त्या जन्माच्या वेळी आपल्याला देवाने कोरी पाटी दिलेली होती. आपल्या जन्माच्या वेळी ईश्वराने आपल्याला एक कोरी पाटी दिलेली होती. ती कोरी पाटी कशासाठी? ती कोरी पाटी म्हणजेच आपण आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य परिपूर्ण करू शकू. यासाठी दिली होती आणि आता त्याच कोऱ्या पाटीला आपल्याला घट्ट पकडून
परत यायचं आहे. त्याच कोऱ्या पाटीला आपल्याला घट्ट पकडून परत यायचं आहे. आणि परत एकदा त्या कोऱ्या पाटीमध्ये आपण त्या कोऱ्या पाटीमध्ये इथून पुढे आपल्या आयुष्यामध्ये परत एकदा परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करू शकू यासाठी ती कोरी पाटी आणि त्याच कोऱ्या पाटीला घट्ट पकडून आपल्याला परत यायचं आहे. इथून पुढे आपल्याला आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घ आयुष्य पाहिजे आहे. या कोऱ्या पाटीला घेऊन घट्ट पकडून तुम्हाला परत यायचं आहे. परत यायचं आहे. परत यायचं आहे. आणि तुमचे दोन्ही हात जे मांडीवर ठेवले त्या दोन्ही हाताला रब करायचं आहे. दोन्ही हात हाताला घासायचं आहे. आणि डोळ्याला लावायचं आहे. हस्तस्पर्श अगदी हलकं असू द्या. आणि जवळ पाणी असेल तर थोडं पाणी पिऊन घ्या. बघा मगाशी एक मेसेज होता की माफ काय होतं माफ नाही करू शकत किंवा काही असं. एक श्वास घ्या. सोडा. परत एक श्वास घ्या. सोडा. आता जो श्वास तुम्ही घेतलेला त्याला लागणारा वेळ आणि तो श्वास वापस आणा. आणू शकता काय? त्या श्वासाला लागलेला वेळ आणि तो श्वास परत आणू शकता काय? नाही. तेच तर मला सांगायचं आहे. आपण कुणीच नाही. आता आपण या क्षणी इथे आहोत. थोड्याच वेळात या जीवाचं काय होईल माहिती नाही. मग जे जीवन तुम्ही जगत आहात तर इगो कशाला? जेही इगोनी भरलेले लोक आहे ना ते म्हणजे त्यांना नाही होऊ शकत. समजा की ज्याच्यामध्ये इगो भरलेला आहे तो व्यक्ती कुणाला माफ करू शकत नाही आणि कुणाची माफीही मागू शकत नाही. सो याच इगो मधून बाहेर निघा. कारण हे जीवन नाही माझ्या हातात आहे नाही तुमच्या हातात आहे. अरे जितकं जीवन तुम्ही जगत आहे ते तरी आनंदाने जगा ना. मग कशाला कुणाच्या गोष्टीला घेऊन पकडून तुम्ही आहात? कशाला ज्या गोष्टी तुम्हाला त्रास आहे त्या गोष्टीला कशाला पकडून तुम्ही आहात? सोडा ना त्या गोष्टी. सोडून टाका ना. काय? कशाला त्या त्रासामध्ये जगत आहात? कारण जीवन खूप सुंदर आहे आणि आणखी हा जीवन तुम्हाला सुंदर जगायचं आहे. सुंदर जीवन जगायचं जे गोष्टी आपल्याला त्रास देतात त्या गोष्टीला सोडून टाकण्यातच आपलं आपलं आणि दुसऱ्यांचा फायदा आहे. आणि विचार करा की रात्रच नाही होणार तर दिवस होईल काय? मग जर तुम्ही वाईट गोष्टी सोडल्याच नाही तर चांगल्या गोष्टी आयुष्यात येतील काय? सांगा येतील काय? म्हणून तर सोडणं गरजेचं आहे ना. चला उद्या आपण रेकी म्हणजे काय व रेकीचा इतिहास हे रेकी कुठून आलेली आहे व या रेकीने आपण काय काय करू शकतो त्या गोष्टी आपण उद्या बघूया. ओके. सो थांबावं लागेल. कुणाला काही प्रश्न आहे तर विचारू शकता हँड रेज करून. 1-2 मिनिटं बाकी आहे. एनी क्वेश्चन? चला कुणाला काहीही प्रश्न नाही. आणि हा व्हिडिओ आपला जो सेशन 5 दिवसाचा लाईव्ह सेशन सेशन असतो आणि हे सगळे व्हिडिओज
युट्यूबला अपलोड होतात. माझं प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर या नावाचं युट्यूब चॅनल आहे. परत जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता किंवा इतरांच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटतं की काहीतरी सकारात्मक घडायला पाहिजे, काहीतरी पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे, तर ही लिंक जे मी तुम्हाला सेशनची पाठवते ती तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करू शकता किंवा हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही त्यांना शेअर करू शकता. ओके. सो मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच.